यंदा गुढीपाडवा सण साधारणपणे 1 महिना लवकर आल्यानं आंबा बाजारात मोठी हालचाल पाहायला मिळतेय। पाडव्याच्या दिवशी आंबा विक्रीला चांगला प्रतिसाद मिळतो, त्यामुळे व्यापारी आणि शेतकरी यंदा मोठ्या प्रमाणात आंबा बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत। पाडव्याच्या दिवशी सुमारे 10,000 आंब्याच्या पेट्यांची आवक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बाजारात चांगली उलाढाल अपेक्षित आहे। शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी व्यापारीही उत्सुक असल्याचं चित्र आहे। सध्या आंब्याच्या पेट्यांचे दर 2,000 ते 8,000 रुपयांदरम्यान असल्याचं दिसून येत आहे। यंदा हवामानातील बदलामुळे आंब्याचे उत्पादन कमी झालंय। विशेषतः थंडी आणि वातावरणातील अस्थिरतेमुळे आंबा अपेक्षेप्रमाणे पिकलेला नाही। याच पार्श्वभूमीवर बाजारात आंब्याचा पुरवठा कमी असून मागणी जास्त असल्यानं दर वाढलेले आहेत। आगामी काळातही आंब्याचे दर उच्चच राहण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान पाडव्याच्या निमित्तानं आंब्याला विशेष मागणी असल्यानं शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी ही संधी फायदेशीर ठरणार असल्याचं जाणकारांचं मत आहे। यंदा गुढीपाडव्याला अंदाजे 10,000 पेटी येतील असा अंदाज आहे। कालपासून मुंबई मार्केटला 6,000 6,200 अशा पेट्या आल्या होत्या। आज पण 4,000 ते 5,000 पेट्या असतील। आणि नॉर्मली कसं शेतकरी पाडव्याच्या मुहूर्तावरती आपला आंबा विक्रीला पाठवत असतो, घेणारा ग्राहक सुद्धा मुहूर्ताला आंब्याच्या पेट्या ह्या खरेदी करत असतो। तेव्हा असा आमचा अंदाज आहे की 10,000 पेट्यांची आवक गुढीपाडव्याला होईल। परंतु आपण जर गेल्या वर्षी गुढीपाडव्याची आवक आणि यंदाची गुढीपाडव्याची आवक ह्याची जर तुलना केली तर गेल्या वर्षी माझ्या हिशोबानं 25,000 ते 30,000 पेट्यांची आवक होती, ती यंदा 10,000 पर्यंत सीमित राहील। कारण यंदा उत्पादन हे फार मोठ्या प्रमाणामध्ये घटलं आहे, कारण निसर्गानं फार मोठा आघात कोकणातल्या शेतकऱ्यावर केल्यामुळे यंदा उत्पादन हे कमी आहे। दर अंदाजे आता जे दर आहेत हे डझनाला 1,000 रुपयापासून तर 2,000 रुपये डझन, म्हणजे एकदम अप्रतिम आंबा जो आहे तो 2,000 रुपये। पण जनरल जे डझनाचे रेट झालेले आहे हे 1,000 रुपयापासून तर 1,500 ते 1,800 रुपये ह्या भावानं सध्या आंब्याचे दर होलसेल मार्केटला कच्च्यामध्ये, ते रिटेलमध्ये जाताना थोडेसे महाग विकले जातात। कारण आंबा पिकताना 15-20% आंबा हा रिजेक्ट होत असतो, त्याच्यामुळे त्याची कॉस्ट वाढत असते। परंतु सध्या होलसेलला हे रेट चालू आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची अशी की यंदा कर्नाटक म्हणजे साऊथचे आंबे सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये चालू झालेले आहेत आणि ते स्वस्त भावात विकले जातात। कारण ते आज APMC मार्केटला तो जो आंबा आहे तो 150 रुपयापासून तर 300 रुपये किलो या भावानं विकला जातो आणि तो रिटेलमध्ये देवगडचा आंबा म्हणून विकला जातो। तेव्हा स्वस्त आंब्याकडे जर तुम्ही जाल तर निश्चितपणानं तो साऊथचा आंबा आहे हे ग्राहक किरकोळ ग्राहकांनी लक्षात घ्यावं आणि त्यांनी हा स्वस्त आंबा आपण कर्नाटकचा खातोय हे लक्षात घ्यावं। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।